मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणात मोठी राजकीय घडामोड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी सध्या तरी मागे पडल्याचं चित्र आहे. नेमकं प्रकरण काय? मंत्री झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांना एका मेडिकलचा परवाना पूर्ववत करण्याच्या बदल्यात 35,000 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली. या कारवाईनंतर विरोधकांनी थेट मंत्री झिरवाळ यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. लाचखोरी प्रकरणात मंत्री झिरवाळ यांचा संबंध असल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. पुरावे असते तर एसीबीने कारवाई केली असती, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. कार्यालयात कारवाई झाली म्हणजे मंत्र्यांचा थेट संबंध असतोच असं नाही, असंही फडणवीस म्हणाले. एसीबीला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असून तपासादरम्यान संभाषणांची नोंद आणि पुरावे तपासले जातात. पण आतापर्यंत झिरवाळ यांचं नाव समोर आलेलं नाही, अशी ही माहिती त्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणात झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांना कार्यमुक्त करून मूळ आस्थापनेत पाठवण्यात आलं आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक हे प्रकरण लावून धरण्याची शक्यता आहे. तर मंत्री झिरवाळ यांनी ही चौकशी सर्व काही स्पष्ट होईल आणि आपण उत्तर देण्यास तयार आहोत असंही म्हटलं आहे. दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.